नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि 5 वाजलेले आहेत आता. तर मित्रांनो, मी फिरायला आलो आहे. तर तुम्हाला दिसत असेल हे माझ्या मागचं वातावरण कसं आहे आणि मागे तुम्हाला एक असं मुडकं-तुडकं घर दिसत असेल. ह्या ठिकाणाला मी फिरायला आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. इथे तुम्हाला जे आमच्याकडे वरे लावतात आणि जे असं लाकडाचं खोशा करून जे वरे लावतात, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. जास्त ब्लॉग्स काही मोठा राहणार नाही. एकदम 1-2 किंवा दीड 2 मिनिटाचा राहील. तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने त्याची लागवड केलेली आहे आणि कसा वाढलेला आहे, ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी आलो आहोत. तर तुम्हाला मित्रांनो हो दिसत असेल, हा आहे खोशा. आमच्याकडे याला खोशा असे म्हणतात. तर तुम्हाला हा दिसत असेल लाकडाचा, वाळेल लाकडाचा बनवलेला असतो आणि याला हो वरे जे लावलेले आहेत ते त्याचा वेल जो आहे तो तुम्हाला दिसत असेल एकदम कशा पद्धतीने वाढलेला आहे. तर मित्रांनो, मे महिन्यापासून पाऊस खूप पडतो, त्याच्यामुळं तुम्हाला दिसत असेल खूप म्हणजे खूप त्याची वाढ झालेली आहे. आणि हे इथं जे आहेत ते वरे लावलेले आहेत मित्रांनो. हे तुम्हाला दिसत असतील एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम जाड झालेले आहेत. आणि हे त्याचे जे हे पानं आहेत ते तुम्हाला कसे असतात ते तुम्हाला दिसत असतील एकदम मस्तपैकी. आणि ज्यावेळेस त्याला वरे लागतात त्यावेळेस तर खूप म्हणजे खूप चांगलं त्याचे उपवासासाठी पण त्याला ते बाफून खाल्ले जात असतात मित्रांनो. आणि ह्या बाजूला पण आहेत, हे तुम्हाला दिसत असतील. हे पण वाढून याची पण वाढ झाली की मग हा जो खोशा आहे त्याच्यावर त्याचा वेल जाईल आणि त्याच्यावर खूप म्हणजे खूप प्रमाणात वरे लागतील. तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, खूप आज कामाला गेलो होतो, त्याच्यामुळं खूप कसरतीचे काम झाले. त्याच्यामुळं हे जे दंड आहेत ते पण माझे खूप दुखतात, म्हणजे खूप कसं तरी झालेलं आहे. तुम्हाला हे हात दिसत असतील एकदम तांबडे झालेले आहेत. खूप काम केलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला आजचा छोटा का नाही पण ब्लॉग शूट करून दाखवला. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.